सोने काय म्हणणं आहे मग तो एकंदरीत? काय नाही, लोकेशन हंटिंगला आलो होतो पुढचा अरे काहीतरी वेगळं बोलला. धबधबा आहे, थांब धबधबा आहे, थांब धबधबा. नाही नाही, कसा आहे धबधबा? वाव बाबू, मज्जा. बस हाच एक्सपिरियन्स घ्यायला आलो. डायरेक्ट जाती क्वार्टर्स तिथं. अगं काय कबिलाचं पाहतो शॉट तिकडं. ये इकडे, मला माहिती आहे रे पुढे. हा चल, तुला काय माहिती? तुझं पहिल्यांदा झालं शशा. त्याला कुठं माहिती. सिरियसली एक गोष्ट सांगतो शेट तुम्हाला. 3 वाजले. आता वाजले 3. हा म्हणजे ही माझ्या करण्याची गोष्ट नाही. नाहीये, हा, माझ्या करीत पण नाही मी. बरोबर आहे. पण आम्ही रिस्क घेतलेली. रतनगड बॉटम पासून टॉप पर्यंत चढायचा निर्णय घेतलेला आहे. सकाळचे 5 वाजलेत आणि आज जरा वेगळ्याच कामासाठी बाहेर पडतो मी. माझा मित्र आकाश मुसळे तर याच्या एका व्हिडिओसाठी म्हणजे लोकेशन हंटिंग करायला चाललो आहे आणि ते पण गेस वॉट एकदम सुंदर अशी जागा. महाराष्ट्रातील एक नयनरम्य ठिकाण म्हणजे रतनगड. तर रतनगडला आज आम्ही चाललो आहेत. तिथे खाली जे रतनवाडी जे गाव आहे तर तिथं आम्ही जाणार आहोत. तिथं थोडंसं कंटेन करणार आहोत आणि आसपासचा जो परिसर आहे तिथे पण जाऊन आम्ही काही लोकेशन पाहणार आहोत. तर आज निघतोय. सकाळचे 5 वाजलेत आणि मी स्वागत करतो तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग शेठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आम्ही निघालेलो आहोत नगर शहरामधून रतनगड इकडे. आमचे आकाश मुसळे यांनी स्टेरिंग व्हील हातात घेतलेला आहे. तर आकाश, हाऊ द जोश? हाय सर. कसा आहे एक्सपिरियन्स? पहिल्यांदाच एवढं लांबचं लोकेशन शूट साठी थोडी साईड केलंय. एकंदरीत खर्च आहे, भरपूर खर्च आहे. तर काय नाही, खर्च आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर बाईनी पहिल्यांदा एवढं लांब पहिल्यांदा नाही शेट, दुसऱ्यांदा. पहिल्यांदा तिकडे गेलतो आपण. अरे हा, तू बीचवर एकदा बीचवर पण खर्च होता. आपण तिकडे क्रू पण आपलं कमी असेल ना आणि इकडे जरा विषय. इकडे जरा विषय. तर एक मोठा असं काहीतरी व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्यासाठी आम्ही लोकेशन हंटिंग करतो. अजून फायनल झालेलं नाहीये. मोठा नाही असं काही विषय सांगू नको, कारण काय माहिती काय, जर मोठा झाला नाही तर गोड होतो. आपण अगोदर बोलू देतो. याच्या दृष्टीने तर खूप मोठं बजेट लावावं लागणार आहे. पण ठीक आहे, मजा येईल. सगळ्यांनी मोठ्या म्हणूनच बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज पूर्ण दिवस आणि पूर्ण व्लॉग मध्ये आपल्यासोबत आकाश शेट असणार आहे. नमस्ते शेट सगळ्यांना परत. त्याच्यामुळे आपल्याला थंबनेलला चांगला चेहरा मिळणार आहे. व्ह्यू पण मिळणार आहे त्या व्हिडिओला. बघूयात काय होतं काय नाही. भयंकर असं धुकं पडलेलं आहे, एकदम खतरनाक धुकं. आकाश शेट कशी वाटते ड्राईव्ह? आख्या वाटाणाच राहतो. पण तू दाढी का कापली? कुछ पाने के लिए कुछ खाना पड़ता है. त्याला चेहरा दाखव इकडे थोडा. कसं वाटतं धुक्यात गाडी चालवायला? धोक्यात धोका आहे. धुक्यात कॅमेरात एवढं नाही वाटत राव धुकं. कॅमेरा दुखत दिसत नाही. अगं आपल्या गाडीला इथं डायरेक्ट स्क्रीन लावून घ्यायची का पुढं? इथं समोर? अरे आहे स्क्रीन त्याला. हो का? हा, वरटच आहे हो ना? वॉल्टस वॉक्सवॅगन वॉल्टस आहे ना ती. स्क्रीन ऑटोमॅटिक आहे, फक्त ते पुढे बघा भाई गाड्या बिड्या. आयडेंटिफिकेशन झालं ना हा. डोळ्याचं, हा. त्याला वेगवेगळी मुवमेंट करावं लागते आपल्या डोळ्याची अशी. हो का? संगमनेर मध्ये आम्ही नाश्त्याला थांबलोय. कोणतं आहे? डोसा इडली. RR पूनम रिफ्रेशमेंट, स्वादिष्ट भारतीय नाश्ता. पूनम रिफ्रेशमेंट नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही नाश्त्याला थांबलोय आणि त्यांची फॅन फॉलोइंग चालू झालेली. मी सांगितलंय पण शशांकपूरला थांबतो. एक घास खाऊ दे मग तुम्ही मेन्शन करेल. काय विषय तोंडाला लागली चटक. अटक मटक चवळी चटक. तो आपणच का बरं आणून दिलं?
जलवा है हमारा। यांनी घेऊन आला होतो. काय घेतलं सोने? मसाला डोसा कारण की खूप भूक लागलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बघा एक इडली आणि एक वडा चाललेला आहे. ते म्हणतात पोट नाही भरलं. खाली वा वर तिथं सामनापूरच्या घाटावर गेले. काय आलंय मग? भूक लागली त्या विचारला. आहे तुझी सेलिब्रिटी ट्रीटमेंट. प्रॉपर सेलिब्रिटी ट्रीटमेंट आहे. आपल्याला ते जर भेटायला लोक शूट घ्यायचं त्याच्या. हेमंत कशी टेस्ट? ऍडमिशन घेऊन जा रे. तू लग्न नको करू राव. सॅटिस्फाईड नाही व्हायचं लवकर. आवडले मित्रांनो, मला सांगा टेस्ट कशी वाटते. अंकित आणि मी आलो एकदा. वाटलं रे? एक नंबर टेस्ट केले भारी टेस्ट. जर कधी संगमनेरला आले प्रमोशन नाही करायचं, फक्त टेस्ट विचारलं. प्रमोशन तर काय करायचं? आकाश तू माझी इडली का आणत नाही मला हे सांग. आली थँक्यू. या ना. फायनली माझी इडली आलेली आहे. एकदम दाबून नाश्ता झालेला आहे सगळ्या पोरांचा. बासुंदी चहा. बासुंदी चहा. कसा आहे आकेटन? आता कसं आहे? तर मग काय मग सोने, नमस्कार. काय वाटतंय? लोकेशन हंटिंगला आलेले. बाहेरचं लोकेशन दाखव बरं त्यांना. बाहेरचं लोकेशन आता फ्रंट कॅमेरा लावलेला आहे, आपण मोनताच टाकू. जंगल आहे बघ इकडं अख्या राईट साईड. राईटला बघ राईटला बघ. ओ हे बघा बाहेरचं लोकेशन. आता ते कसं दाखवा तुम्हाला. तर मग एक्झॅक्टली आम्ही सगळेजण आलेलो आहे. एक लोकेशन हंटिंग आहे. आपला युट्यूबचा पुढचा व्हिडिओ आहे. मे बी लवकरच येईल. काय सांगता नाही येत. आणि आपलं थोडा लुक पण चेंज केलाय म्हणजे ती रील शूट करायचा होता त्याच्यामुळे केलाय. हे बोट मध्ये आलंय. तर शशांक काय वाटतं मग तुला एकंदरीत? आज सकाळी सगळं आवरून निघलो होतो. हा एक जुन्या धबधबा आहे. धबधबा आहे. धबधबा थांब कुठं म्हणते चल ना पुढं. नाही कसा आहे धबधबा? बाबू मज्जा. बस हाच एक्सपिरियन्स घ्यायला आलो. डायरेक्ट जाती क्वार्टर्स तिथं. आवश्यकता आपली वरती. हे धबधबा आहे. कसा आहे बघा. शशांक सकाळी निघला होता तू? हा तर आता तुमचा सगळं आवरलं. धबधबा बघितला. हा आकाशने जेव्हा सांगितलं रतनगडला जायचंय तेव्हापासूनच एक्साइटेड होतो. आणि आता एकदम फॅन्टॅस्टिक मजा तुम्हाला दाखवतो पुढं बघा. हळूहळू आता आम्ही पुढं जाणार आहे. तर अपडेट अशी आहे, इकडे बघा तिकडे बघ कसं दाट जंगल इकडे. शुभम शेट गाडी चालू राहिले आणि शिवम शेटला इकडे बघा लावून घाटात आपण. सोने काय म्हणणं आहे मग तो एकंदरीत? काय नाही, लोकेशन हंटिंगला आलो होतो. पुढचा अरे काहीतरी वेगळं बोलला लोक. आता काय आलं का लोकेशनला आलं, काहीतरी वेगळं बोल. एकदम मस्त वातावरण आहे. हा. तुम्हाला दिसेल पुढं. तर ठीक आहे मग. तर विषय कसा आहे? बघू पुढे. आता काय होते विषय कसा आहे माहिती का? आता जे शूट करायचं होतं ना, बरं ते शूट जरा बिग बजेट शूट लावलंय आम्ही. आणि पैसा सगळा आकाशच देणार, त्याच्यामुळे आम्ही अजिबात टेन्शन घेत नाही. 60 लाखाचं पहिलं बजेट असलेलं त्याचं युट्यूब व्हिडिओ. 60 लाखाचं एवढं नाहीये. 60 लाख 60 लाख रुपये 60 लाख रुपये म्हटल्यावर जास्त आगा बाबो. मग हे करा. 7 लाख रुपये बजेट असलेला पहिला युट्यूब व्हिडिओ त्याचा. 7 लाख रुपये जरी बजेट असतं तर आपण इकडे नसते येणार बसलो. 60 लाख खतरनाक बजेट आहे. स्टंटमॅन बोलवलं. स्टंटमॅन फुल इकडून तिकडून उडी टाकायची. असे बांबूचे शॉट डायरेक्ट कट टू पडलेला शॉट. लय खतरनाक शॉट आहे त्याच्यामध्ये बघा. आहे ना? आकाश? आहे ना? एक काम कर, सगळा व्हिडिओ सांगून टाकायचा का? आकाश? मी स्क्रिप्टच वाचतो ना.
कसं वाचून स्क्रिप्टच दाखवतो. वाचतो मी सगळी. नाही पण मजा येणार आहे या व्हिडिओला. थांबतो इथं दुसरी गोष्ट काय का बरं बघायचं इथं इथं येणार कारण तू बघला काय हो क्या बरं ठीक आहे. पाहू पुढं. बराच वेळ झाला मी आता ड्रायव्हिंग करतोय. इतकं सुंदर दृश्य आहे इथं आणि सह्याद्रीची पर्वतरांग म्हणजे विषयच खोल असतो. खूप खूप भारी आहे. आता काय सांगू मी काहीच बोलू शकत नाही. आता माझे शब्दच संपलेत, बोलायला शब्दच राहिलेले नाही माझ्याकडे. जबरदस्त वा. सांगितलं नाही तुला फिल्म होईन इकडे, फिल्म होईल ना. अख्खी मराठी फिल्म आहे. फोटोग्राफी चालू आहे. आकाश शेट सर चालू आहे. अरे काय व्हिडिओ काढून राहिला काय तू? व्हिडिओ काढला का? आता बोल आता. मला पोच त्यांचं चालू आहे. फोन नसतो द्यायचा. त्यांचं चालू आहे त्यांचं भारी. पाण्या ओळखला तुला इकडं परत. एका ठिकाणी आम्ही थांबलोय, जरा राहण्याची सोय पाहतोय. कारण ज्यावेळेस बोलून देत नाही राव मला व्लॉग मध्ये. कॅमेरामन अरे कॅमेरा डायरेक्ट चव घालतो राव. आपली प्रेमालीन प्रॉपर झूम करून बघ ना. आपलं झूम करून बघ. हो राहणे कॅम्पिंग चालू यावर पोरांना खाली कॅमेरा बंद झाला. इकडं जरा यांच्या रूम्स आहेत खालच्या साईडला. 3 रूम्स आहेत म्हणले ते. त्यापैकी तुम्हाला जी कोणती आवडेल ते सावकाश पाहूयात. आणि मस्त डेकोरेशन केलं. तिकडे पुढे आहे का ती रूम? गादी तर नाही एक्स्ट्रा गादी. नाही रे त्यात नसतं. ते आपलंच मामांचं काय विषय नाही. त्या 2 रूम आहेत ना? 2 मिळतील ना आम्हाला मग 10 लोकांना. अरे खूप मोठं किचन वगैरे सगळं आहे का? किचन कोणत्या गावात आलोय पोरांना आपण? मुदखेड. मस्तपैकी रस्त्याचं काम चालू आहे. दोन्ही साईडला भाताची शेती आहे. उलट मोबाईल पकडून उलटा आहे काय? उलटा धरायचा आता. सरळ धरला. आता आम्ही इकडं आलेलो आहे, पण आम्ही आणली आमची व्हर्टस. आता आतापर्यंत 17 वेळा घासलेली खाली. आज शॉकअप कळली वर्टसची कशी वर्क करतात. तर ते टेन्शन वेगळं घुसलेलं आहे डोक्यात. आणि शूटिंग करायचं ते एक वेगळं टेन्शन. त्यात म्हातारे माणसं इथे एकटीच बसली बघा इथं दिसत पाहिजे. चला राम राम. आवाज गेला. बाबा बसलेत. हॅमेर आयलंड सुटते. आयलंड शोध. त्याला आयलंड सापडा नाही आपला. आयलंड पाहिजे. आता गज आहे, आता सरळ घाल. घे इकडं घे. काय झालं आकाश? ते काय झालं खालचं घासलं. त्यामुळे सगळे उतरलो. वजन जास्त पडू नये म्हणून फक्त ड्रायव्हरने गाडी घात. त्याच्या खालीवर झालं. किती शेट पार्किंग किती? 50. नाही आपल्या व्लॉग मध्ये येणार. आपलं चॅनल टेन्शन नाही घेऊ. मोठे लोक जाऊ आपलं काय सांग. मी म्हणतो
सांगितलं होतं नको लावू गेली 50. कावळं घ्यायचं म्हणते ते. अरे किती भारी उडले ते, अरे. ए, इकडे आता काय प्लॅनिंग आहे? तर आम्ही आलतो तेव्हा. इकडे पाण्याच्या भांड्या ए, काय नाही बसू राहिले आता कुठं नियोजन करायचं? चला. गाडी बाटल्या घ्यावं लागतं ना आपल्याला जरी निघायचं म्हटलं तरी. काय नियोजन? मंदिरात जायचं काही इकडे जायचं. मंदिरात जायला 2 मिनिटं लागतील. मंदिरात नंतर जाऊ ते पहिले. दरवाजा कोणी कुठे ठेवलाय पलीकडचा? तिकडून कोण उतरले हे उतरले तिथे. अरे काय धंदे इथं. ए सोने मी पहिले उतरलो. हे काय कर, जेवण करून जायचं का काय करायचं? अरे माझं म्हणणं आहे, जर लवकर लोकेशन सापडलं तर आहे, नाही तर मग जाऊ मग लोकेशन सापडल्यावरती डायरेक्ट. तेच ना आलो इतक्याला. आल्यावर जेऊ. अच्छा भाई तू जो आल्यावर जेव भाऊ. इतक्या लांब आले. इतक्या लांब आले. इतक्या लांब आले. सीधी बात नो बकवास. इतक्या लांब आले. तेच म्हणलं येऊ जरा. तुम्ही करायचं ते असं म्हणतो. अरे मला फक्त एकदा जंगल सापडलं ना. त्याला त्याचं अरे लोकेशन आता जेवलो मिळालं आपण आता. ना, तो निवांत आहे. अरे आत्ता जेवलो आपण 1 तासाखाली. फुल पोट भरून. अरे ते गेलं खाली आता खाली पडायची वेळ आली. चला आता. हे चला मग काहीतरी जेवण करू. मंदिरात जाऊन यायचं का काय? चल मंदिरात जाऊन. मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे. मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे. याचे खूप सारे व्हिडिओज पण आहेत युट्यूबवर अवेलेबल. तुम्हाला त्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असं तर घेऊ शकतात. आणि बऱ्याच लोकांना माहिती पण आहे, कारण रतनगडला बरेच लोक येऊन गेलेत. माझे मित्र पण बरेच येऊन गेलेत. आता पोट भरून मस्तपैकी आम्ही जेवलोय. मस्तपैकी ठेचा, भाकर आणि पिठलं खाल्लंय. आणि आता सध्या लोकेशन हंटिंगला सुरुवात करतोय. बघू पुढं आता ट्रेक होईल नाही होईल माहित नाही, पण लोकेशन हंटिंगसाठी तर निघालोच आता. ट्रेकला सुरुवात झालेली आहे आपल्या. हे बघ ते दिसतंय का शुभम? तिथं ते खड्डा आहे बघ डोंगराला. दिसतो ना. दिसतंय का? कसलाय क्लास. पण त्याच्या अगोदर लोकेशन सापडायचे सगळे शूटिंगचे, त्याच्याशिवाय शूटिंग नाही. लोकेशन हंटिंग करत करत जवळजवळ 1 तास झालाय. आणि 1 तासानंतर आकाशला आकाशला काही चांगले लोकेशन सापडले का आकाश? शेट भेटू राहिले सगळे लोकेशनच आहे तिथं. हे काय ओके का? हा ठीक आहे. हे तो कोणता तो वाला सीन ठेवायचा ना, तो वाला हिरोईन सोबतचा. काय किसिंग वाला आहे का? मग अरे पण ते ब्लॅकआउट फुग्याला फुगे जुळून आहे का? टेंट मध्ये ते फुग्याला फुगे जुळून आहे का? टेंट असं हलवताना दाखवायचं. तसं नाहीये. तुला फुलाला फुल म्हणायचं काय म्हण? फुग्याला फुलाला फुल म्हणायचंय का? कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा. इथं इथं कॅमेरा कॅमेरा आहे आणि तिथून असे झाडं हलतेत नाही का, आणि त्याच्यातून तुम्ही इकडे बाहेर येतात ते. इथं घ्यायचंच नाही, पलीकडेच सगळा शॉट राहायचा. लांब लांब फ्रेम लावायचं. लॉंग शॉट पण आहे ना, त्याच्यातून ते वाचून इथं आलेत बाहेर. हा 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 हा. तो पण काय भारी शॉट आहे हो इथं झाडांचा. हरू नका फक्त. इथपर्यंतच खेळा. इथंच कुठेतरी कबीला लावतो. एवढ्या जवळ नको रे. मला माहिती तिला गाण दिसत नाही स्वतः काही बोलूच नाही राहिलं. हे बघ अगं काय कबिलाचं पाहतो शॉट तिकडं. ये इकडे, मला माहिती आहे. अरे इकडे पुढं पुढं आहे एक कबिला. पुढं आहे कबिला. पुढे हा चल. तुला काय माहिती? तुझं पहिल्यांदा झालं शशा. त्याला कुठं माहिती असं काहीतरी आम्ही दाखवत त्याला हेच कबिला मला. मी त्याला तेच म्हणलं, हा तर पहिल्यांदा झालाय शशा. येड्यात काढून राहिले तू. हेच कबिला म्हणायचं. तो आता पुढे गेलो ना, काय देऊ कबिला सुंदर. चल आलो बघ विचार बघ. आलो आलं ना? आलो. कुठे आलो. निघलं बाहेर ते? लय वेळचं फिरते अरे. चले. हेमंतनी आकाशला एवढा मोटिवेट केला की तोच पुढे सगळ्यात निघतो आता. म्हणजे आकाश मोटिवेट झाला का तू? मोटिवेट झाला तू? हॉटेल करू. मला नाही आठवू राहिला. अरे ते ओढी लागली होती आपल्याला 5-6 ओढी. तर आता इथून आपण निघतोय हळूहळू आणि सीन तुम्हाला दाखवतो.
इतर रास्ता माहित नाही मला. चल मोटिवेट नको ते. सिरियसली एक गोष्ट सांगतो शेत तुम्हाला. 3 वाजले. आता वाजले 3. हा म्हणजे ही मजा करण्याची गोष्ट नाही. नाहीये. हा माझ्या करीत पण नाही मी. बरोबर आहे. पण आम्ही रिस्क घेतलेली. रतनगड बॉटम पासून टॉप पर्यंत चढायचा निर्णय घेतलेला आहे आणि तो पण 3 वाजता. आणि आता आम्हाला पहाटेच्या जायचं वर. नाही, दुपारच्या. आणि त्याच्यात हे रोड आम्हाला एकदम एक्झॅक्टली माहित नाही. ही चुकीची गोष्ट आहे करणं ऍक्च्युली, पण करायची. थोडक्यात काय माहिती का, सुखाची सुखात घालवल्या. चला चला घ्या त्याला येईल त्याला माहिती आहे सगळं. चल तो आपल्या पुढचा आहे रे. पण आखे तू खूप मोटिवेट झाला रे ते हेम्याच्या शब्दातून. नाही हेम्याच्या शब्दातून नाही झालो मी. हा पण मॅटर असा होता. हा बरोबर आहे. काय परत नाही जाणार मी. बरोबर तुझं. आता दुपारच्या 3 वाजता कोण घेतो रे. फक्त रोड हरवला नाही ना. नाहीये. चल रोड नाही हरव. रात्र होऊन दे मग मी माग नसतो. नाही हरव. चल घाबरत नाही मी. फक्त रोड नाही हरवला. इथं अंधार पण लवकर पडतो 5 वाजता. अरे चल तू येतो. तो खतरनाक स्पायडरमॅन आहे तो. तिथे 5 ला अंधार पडतो. गोप्रोच घ्यावा लागतो राव. एक 10 ब्लॉक पडलं गोप्रोच काढू काय. ती बाया म्हणली होती रतनगडावर गेल्यावर नेटवर्क आहे म्हणून. वरती हा असेल ना. माझं गेलीच नाही रेंज. नाही ना. आकेला मग आता लोकेशन टाकून ठेवूया एखाद्याला. करंट लोकेशन. चालतो. नाही ना नाही बा. घातली नाही. होय हा लोकेशन जर समजा टाकलं ते आपण बघ रे बिन. आहे ना. अरे तुला विचार नाही का तुला. अरे आपल्यासोबत हे म्हणते तुम्ही टेन्शन नाही घेऊ. त्याला सगळे रस्ते माहिती आहेत इकडचे. करंटला जर समजा लोकेशन टाकलं हा तर येईल का माणूस. नाही येणार. नाही ना. नाही कारण रजिस्टर नाही हा रस्ता गुगल मॅपवर. पण मग हे काम गुगल वाल्यांनी मग हे असे भटकणाऱ्या पोरांना द्यायचं देऊन टाकायचं ना. एक आपण काढू ना. कमीत कमी त्यांना जॉब तरी भेटेल. नवीन स्टार्टअप करू ना काय आपण. वाटतं तुला बाबा. करू शकतो अगे. काय करू राहिलं शुभम? पाणी थोडा थोडा मोठा आवाज ठेवा. पाण्यामुळे आवाज येत नाही. हात घाल ना. आम्हाला दगड आणशी. ए थांबा थांब. लावून घ्या. ए झाकण कुठे आहे? आता आता शिक चढ लागला प्रॉपर. दमून दमून एकदम लागली माझी. म्हणजे माझ्यासोबत सगळ्यांची लागलेली. काय सावधू जोश. तुला कसं वाटतंय. अवघड. त्यात माझ्या अंग बॉटल दिली यांनी. लय अवघड चाललंय माझं. 2 लिटरची बॉटल आहे सगळं तुझ्या बॅगेमध्ये. सरबत घेतलं तर घेतलं त्याचा घालून गळत आहे ते सरबत. किती चाललंय. निंब सरबत तर संपलं त्यावर. मी अजून घोट नाही घातला.
थोडा असं तर देवा आम्हाला त्याला ना आणि सरबत दादा मध्ये भेटले तर रस्त्यात मध्येच मला त्यांचं अजून हे एक हॉटेल आहे त्यांचं मामा थोडा भाचे असं तर नावाचं. द्या थोडं द्या. हे या तू इकडे घे ना. त्यांचं मामा भाचे नावाचं हॉटेल आहे आणि आम्हाला सरबत मस्त पैकी त्यांनी करून दिलाय. चेस शेट लिंबू पाण्याचा सरबत मस्त पैकी वा. त्यांच्याकडे चेहरा दाखवा, हाय करा, हॅलो करा. सरबत कम झाग ज्यादा आहे. जास्त आहे. वा वा वा. राहतील का? यांचं छोटं पेज आहे, ते व्हिडिओ करत असतात भारी भारी. बघितलं का तुम्ही? त्यांना हे दोघांना पाहिलं कधी याला आणि याला नाही बघून घ्या, बघून घ्या. चांगलं आलं. कसले तरी फुलं आहे माहित, पण फुलेत फुलेत आणलं सुंदर फुले. सुंदर अशा फुलांच्या वनातून आम्ही सगळे चाललेलो आहोत. दमत दमत खूप दमलोय. मजा येऊ राहिली, एकदम जबरदस्त वाटतंय. हो ना. हो ना. लागली ती वेगळी गोष्ट आहे बरं कशाच्या, म्हणजे भारी वाटते. फुलं कसले फुलं हे म्हणते. फुल दाखव ना. ओपन ओपन कर झालं ते. हे फुल कसलं रे? सगळ्यात वरच्या टॉकवर आम्ही गेलतो, सगळं पाहिलं आता. शेवटच्या टॉकवर पण गेलतो, पण थोडा शूट नाही केलं तिकडं, कारण पटपट निघायचं होतं. आणि आता आम्ही उतरायला सुरुवात केली आहे. आम्हाला हळूहळू यायला जवळजवळ 3-3.5 तास लागले, मे बी 4 तास पण लागले असू शकतात. आणि आता उतरण्यास किती वेळ लागतो बघूयात. पण मजा आली आहे. फाटली थोडीशी, खूप दम लागतोय कारण मोठा ट्रेक आहे. पण वरती आल्यानंतर सुख आहे ना, ते पाहिल्यानंतर बस हा थकवा कुठलच्या कुठं निघून जातो. बघूयात आता उतरायला किती वेळ लागतो. चलो मित्रांनो, फायनली ट्रेक कम्प्लीट झालाय. हेम्या आणि पुऱ्या उतरू राहिलेत. इथं समोर बसलेले आहेत. ट्रेक पूर्ण झाला, आत्ताशी उतरायला सुरुवात केली. हा म्हणजे 1/2 झालाय ना. सॉरी, इंटरवल झालाय. इंटरवलला टाइम भरपूर लागला. आता उतरायचा चालू आहे. पाऊस सुरू झाला. बाकी बाकी पाऊस सुरू झाला. बाकी तुम्ही बोला. बाकी काय म्हणतो आकाश? बाकी मी काहीच म्हणत नाही. बाकी सगळी फाटलेलं आहे. किती वाटली हात भर तरी असं. तुमची शुभम सर? अर्धच थांबेल व्हिडिओ नाही आला. एडिट नाही व्हायला पाहिजे. भयंकर असा पाऊस सुरू झालाय. आम्ही बराच वेळ झाला इथं अडकलोय. थोडंसं आम्ही खाली आलोत आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झालाय. आकाश शेट डायरेक्ट खाली बसून घेतला. आकाश शेटने. शशांक शेट लय पाऊस आहे. कसं जायचं खाली? हे बघ, अरे लय भयंकर पाऊस चालू झालाय. अरे वातावरण झालं सगळं पावसानं. सगळं पावसाने भरलंय. मला वाटतं काय माहितीये का, हा आपण या गोष्टीला घाबरण्यापेक्षा हा त्याचा आनंद लुटूया. नाही, पण आपण जर्किंग वगैरे काय नाही घातले रे. प्रॉब्लेम आहे. मग असं कोपऱ्यात कुठं खूप येते ना पाऊस बसायचं. आला चला. ते घाणेरडा आवाज आला. चला आलं. तर आता आम्ही डिरेक्टली हॉटेलमध्ये जेवायला आलो आहेत. प्रॉब्लेम काय झाला की सगळ्यांचे मोबाईलच्या बॅटऱ्या डेड झाल्या, त्यामुळे काही शूट करता आलं नाही. आम्हाला यायला खूप उशीर झाला, रात्र झाली आणि आता भयंकर भूक लागली, त्यामुळे डिरेक्टली जेवायला बसतोय. आणि ही मस्तपैकी ही बटाट्याची भाजी आहे. आकाश शेटची हवा बघा, हवा. अख्खं हॉटेल आणि गावातले लोक आले तर. काहीच दिसत नाही आता मित्रांनो. काय दिसणार आहे? उशीरच तेवढा झालाय. चला. छान वाटलं काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेऊन.
इतक्या वेळ जागा कसं राहिला काय माहिती. जागी जागा राहिला. चला आकाश शेठ, खूप लांबून जाऊन आलो आपण. आलोय आता काय काय ठरलं काय करायचं शूट. चलो गुड नाईट. बाय 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 बाय.